माढा तालुक्याला प्रचंड पुराचा फटका बसला होता आणि त्यामध्ये वाकाव जे गाव आहे 90% पाण्याखाली गेलं होतं. मात्र प्राध्यापक शिवाजी सावंत गेले 5 दिवसापासून वाकावमध्येच ठाण मांडून होते आणि त्यांनी पूर्णपणे या काय झाली परिस्थिती ह्याचा आढावा त्यांच्याकडनं घेऊया. काय सांगाल, काय झाली परिस्थिती? 5 दिवसामध्ये नदीला जो प्रचंड महापूर आला, त्या महापुरामध्ये आमचं गाव त्यापेक्षा शिना नदीकाठची बरीचशी गावं ही 90% गावामध्ये पाणी शिरलं. 90% गावं पाण्यात आली आणि त्यांचा 100% शिवार पाण्यात आहे. गावं 90% आहेत आणि शिवार 100% पाण्यात आहे. त्यामुळं प्रचंड नुकसान झालं आहे. कुणाच्या घरात पूर्ण कपड्या लत्त्यासहित भांडी कुंडी सिलेंडर खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तूसहित सगळं वाहून गेलं. सगळ्या घराच्यामध्ये गाळ भरून राहिलेला आहे. त्यामुळं आजची परिस्थिती इतकी भयानक आहे. प्यायला पाणी नाही, उजेड नाही, लाईट नाही, कारण सबस्टेशन पाण्यामध्ये गेले, सगळे DP पाण्यामध्ये गेले, काही ठिकाणी तारा तुटलेत, पोल पडलेत, म्हणजे पूर्ण यंत्रणा कोलॅप्स झालेली आहे. त्यामुळं कशाचाही आधार नाही, कोणाचा मोबाईल फोन चार्जिंग नाही, संपर्क साधता येत नाही. आणि आमच्या गावाला यायचं झालं तर एकच रस्ता असल्यामुळं त्या रस्त्यावर पूर्ण पाणी आहे आणि त्यामध्ये 3 ओढे आहेत मोठे, की जेणेकरून त्या ओढ्यामध्ये 20 ते 25 फूट पाणी आहे. त्यामुळं इकडं शासकीय यंत्रणा येईल तर ते बोटीमार्फत यावी लागते, तर ती इकडं कुठं पोचू शकली नाही. परंतु माझ्या घरातली जी माझी पोरं आहे ती माझ्या प्रायव्हेट बोटनं ही माझी पाठीमागं उभारलेली सगळी मुलं आहे. ती माझा पृथ्वीराज असेल, सरपंच ऋतुराज असेल, ही माझी सगळी पुतणी आहेत, नाते भाचे आहेत. ह्या सगळ्या पोरांनी 4-5 दिवस थांबवून रात्रंदिवस त्या मोटार बोटीनं प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं. जी घाबरली होती त्या सगळ्या लोकांना रेल्वे स्टेशनला पोच करण्याचं, पाण्याच्या ओढीतनं नेऊन सोडणं, जे आजार आहेत त्यांना तिथं रेल्वे स्टेशनला नेऊन सोडणं, त्यांना पाणी नसेल तर GRच्या माध्यमातून सरपंच ऋतुराज सावंत त्यांनी पाणी आणून सगळ्या गावामध्ये पाण्याच्या बाटल्या वाटल्या, GR वाटले, पाणी पुरवठा केला. जिथं जिथं काही कमी आहे ते सगळं पोहोचवण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम आम्ही वैयक्तिक सावंत कुटुंब आणि माझी सगळी टीम या सगळ्यांनी केलेलं आहे. सरकार प्रशासन पोचलं नाही इथं, तुम्हाला विचारपूस झाली नाही? नाही, सरकार पोचू शकत नाही, पोचलं बी नाही. फक्त फोनवरनं तहसीलदारने विचारलं काय परिस्थिती आहे, BDOने विचारलं काय परिस्थिती आहे. मी त्यांना सांगितलं होतं की तुमची शासकीय NDRFची टीम पाठवा, की जेणेकरून लोक घाबरले त्यांना शिफ्ट करायचे आहेत. काही ठिकाणी काही वस्तीवरती अडकलेले आहेत, जनावरं अडकलेत, गुरं अडकलेत, ज्यांच्या बऱ्याचशा ठिकाणी काही कोंबड्या असतील, शेळ्या असतील, हे वाहून चाललेत. तर सगळी तुम्ही पाठवा. परंतु आलेच, पाठवतोय, याच्या पलीकडे काही मला उत्तर आलं नाही आणि ती टीमही आली नाही. शेवटच्या दिवशी म्हणजे 4थ्या दिवशी ती टीम आली होती, दुपारी 1:30 वाजता आली आणि एक चक्कर मारून गेली. काय थोडं बहुत कोणाला इकडं तिकडं पोहोचवायचं त्यांनी केलं असेल, पण त्याच्या आधी आम्ही सगळ्या लोकांना मदत करून सगळी लोक ज्या त्या ठिकाणी पोच केलेली होती आणि सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. सरकारमध्ये आपले बंधू पण आहेत, माजी मंत्री तानाजी सावंत, त्यांनी काय संपर्क केला नाही? त्यांचा माझा काही संपर्क नाही, त्यांनी फोनही केलेला नाही आणि तशी माझी त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही. कारण काय आहे की वाकावशी त्यांचा पण संबंध आहे, त्यांनी इतर कुणाशी तर संपर्क केला, वाकावची काळजी त्यांना नाही का? नाही, वाकावची त्यांची काय, त्यांचा जन्म वाकावचाच आहे. परंतु जे स्वतःच्या भावाची चौकशी करू शकत नाही, ती गावाची काय चौकशी करणार? हे गंभीर आहे म्हणजे हे त्याचं त्याला माहिती, मला माहीत नाही ते. आणि कशामुळे परिस्थिती ओढवली ही एकंदरीत, जे एवढा डिझास्टर कशामुळे? एवढा डिझास्टर म्हणजे 60-65 वर्षामध्ये एवढा मोठा प्रचंड प्रमाणात पाऊस पडला, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात महापूर कधी आला नव्हता. आणि ढगफुटीचं प्रमाण ह्या पावसाळ्यामध्ये खूप झालं आहे. आणि शिना कोळेगाव धरण असेल, त्या शिना कोळेगाव धरणामध्ये 100% वरती पाणी साठवून ठेवेपर्यंत त्यांनी पाण्याचं काही नियोजन खाली केलं नाही. कारण तसं शासकीय नियमाप्रमाणे बघितलं 80-90% झाल्यानंतर, धरण भरल्यानंतर पाणी थोडं थोडं खाली सोडून पूर नियंत्रण करावं लागतं, जेणेकरून पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यायला पाहिजे होती. परंतु तसं त्यांच्याकडनं झालं नाही आणि पाऊस अहिल्यानगरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली आणि फार मोठा पाण्याचा प्रवाह त्या शिना कोळेगाव धरणामध्ये आला आणि पहिलं साठलेलं 100% धरण आणि वरून आलेला पाण्याचा मोठा साठा. त्यामुळं खाली पाणी जे सोडत होते ते थोडं थोडं सोडण्याच्या ऐवजी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात 2 लाख क्युसेसनं पाणी खाली आलं. त्यामुळे चांदणी डॅम असेल, खासापुरी डॅम असेल, आपलं उजनी धरणातलं पाणी असेल आणि आसपासच्या परिसरात पडलेला पाऊस, या सगळ्यांचं पाणी, त्यामुळं शिनेमध्ये प्रचंड पाण्याचा पूर आला आणि ही परिस्थिती ओढवली.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थेट तुम्ही त्यांच्या संपर्कात असता, तुमचं कम्युनिकेशन असतं, काय सांगाल त्यांना, काय सूचना करताल किंवा इथली परिस्थितीचा काय सांगाल? सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी यांना विनंती करेन की त्यांनी तात्काळ ह्या लोकांना जी लोक उद्ध्वस्त झाली त्यांना मदत करावी. आणि मी आपल्या माध्यमातून टी व्हीवरती बघितलं की 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य, त्यानं 5,000 रुपयानं काहीही होणार नाही. कारण घरातल्या तेल डाळी तिखट मीठ आणि ज्वारी गहू ह्याच्यासहित सगळं वाहून गेलं. त्याच्याबरोबर कपडा लत्ता वाहून गेला आहे, अंतराय पांघरायचं वाहून गेले, गॅस सिलेंडर गेले, काहीही घरात शिल्लक नाही. तर 5,000 रुपयानं त्याला शक्य होणार नाही. कारण एका कुटुंबात साधारण 4 ते 5 माणसं जरी धरली आणि त्याच्यापेक्षा मोठं कुटुंब असेल तर त्या लोकांना 5,000 रुपयामध्ये काय होणार, काही होणार नाही. तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की कमीत कमी 25,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला आणि 50 किलो धान्य हे दिलं तर त्यांना 8 दिवस त्यांचा प्रपंच सुधारण्यासाठी, त्या घराची उभारणी करण्यासाठी त्याला लागतील आणि मग तो उभा राहू शकेल, अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. आता पुढचे 3 दिवस अतिवृष्टी सांगितलेली आहे, आता पाऊस चालू आहे आपण बघतोय, नागरिकांना काय सांगाल? मी नागरिकांना एवढी विनंती करतो की आता जरी पाऊस चालू झाला असला आणि 3 दिवस राहणार असेल, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येऊ शकत नाही. कारण पहिला साठलेला धरणातला सगळा साठा पाण्याचा वाहून गेलेला आहे. त्यामुळे तेवढं धरण भरायला तितक्या मोठ्या प्रमाणात पाऊस व्हावा लागतो. तसं होणार नाही. 3 दिवसात ही परिस्थिती, आताची जी परिस्थिती झाली ती 3 दिवसात होणार नाही. तर कुणीही घाबरून जाऊ नका, धीर सोडू नका. या 3 दिवसाच्या पावसानं अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही आणि आपापल्या जागेला थांबून या आलेल्या संकटाला धाडसानं तोंड द्या, अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. एकंदरीत कुसुमाग्रजांची जी कविता आहे कणा, त्याच्यामध्ये शेवटी सांगितलेलं आहे की फक्त लढ म्हणा, असं जे म्हणलेलं आहे ते काम स्वतः शिवाजी सावंत करतायत. वाकावमध्ये थांबून इथल्या नागरिकांना दिलासा देत आहेत आणि लढण्याची ताकद सगळ्यांना मिळो. आणि प्रशासनाला सुद्धा त्यांनी सूचना केलेल्या आहेत, सत्य परिस्थिती कथन केलेली आहे आणि मदतीचं आव्हान केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, वाकाव, माढा.